नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आगामी जी सीडीपीओ परीक्षा होणार आहे, डिपार्टमेंटल सीडीपीओ परीक्षा, तर त्या परीक्षेमध्ये या अगोदर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत आणि आगामी काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर याचा अंदाज देण्यासाठी आपण काही प्रश्नांचं अनालिसिस करणार आहेत. त्यामुळे हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा. नक्की तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये या लेक्चरचा फायदा होणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? आपण ऑलरेडी काही लेक्चर बनवलेले आहेत, तुम्ही ते लेक्चर बघितले सुद्धा असतील. सिलेबस कसा आहे, त्याचप्रमाणे काय काय आपला एक्झाम पॅटर्न आहे, कोणते टॉपिक महत्वाचे, सर्व आपण त्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यामुळे मी ते आत्ताच्या लेक्चरमध्ये परत रिपीट करत नाही. डायरेक्ट आपण काय करूयात, आपल्या प्रश्नाकडे येऊयात, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट कशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये मार्गदर्शन करत राहणार आहे हे सुद्धा तुम्हाला यातून समजणार आहे. क्लिअर सर्वांना? चलो, लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर आगामी डिपार्टमेंटल सीडीपीओ परीक्षा 2025 यासाठी कंप्लीट बॅच आपण चालू केलेली आहे. ही बॅच ज्यांना पण जॉईन करायची आहे त्यांनी 97 93 92 41 41 या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता, किंवा तुम्ही आपलं उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ऍप देखील डाउनलोड करून घेऊ शकता बरं का. यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये म्हणजे बॅच दिसेल आणि सर्व कंटेंट सुद्धा त्यामध्ये दिसणार आहे. ज्यांना एक्स्ट्राची माहिती काही हवी असेल नक्की तुम्ही काय करा, या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुम्हाला बॅच बद्दल माहिती मिळेल, परीक्षेसंबंधी माहिती मिळेल आणि कशा पद्धतीने आपण सर्व सिलेबस कव्हर करणार आहे ते सुद्धा तुम्हाला समजून येणार आहे. क्लिअर आहे? चलो, आपण काय करूयात, महत्वाच्या प्रश्नांना सुरुवात करूयात. पहिला प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहे. तो प्रश्न आहे, एकात्मिक बाल विकास सेवेचे लाभार्थी खालीलपैकी कोणत्या वयोगटातील असतील? तर आयसीडीएस हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा टॉपिक आहे बरं का. आयसीडीएस वर आपल्याला 100% प्रश्न विचारले जातील. क्लिअर सर्वांना? चलो, सर्वांनी काय करायचंय, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. जितकी जास्त तुम्हाला माहिती असेल तुम्ही उत्तर देण्याचा काय करायचा आहे, या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. चलो, तर महत्वाचा आपण सुरुवात करूया. आयसीडीएस ची सुरुवात कधी झाली होती? तर 2 ऑक्टोबर 1975. आज जर आपण बघितलं तर 2025 आहे. म्हणजे या आयसीडीएसच्या योजनेला किती 50 वर्ष पूर्ण झालेत. म्हणून आपल्यासाठी काय होतं, अतिशय महत्वाचा टॉपिक बनतो. यावर डायरेक्ट तुम्हाला तारीख विचारली जाऊ शकते. आयसीडीएस योजनेची सुरुवात कधी झाली आहे? 2 ऑक्टोबर 1975. मग काय काय माहिती असणं गरजेचं आहे ते पण सांगतो बरं का. तर लक्षात घ्या सर्वांनी, 2 ऑक्टोबर 1975 ची सुरुवात, 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. महत्वाचं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, लाभार्थी, यामध्ये लाभार्थी कोण कोण आहेत किंवा ही योजना प्रामुख्याने कुणासाठी आहे? तर लक्षात ठेवा, 6 वर्षाखालील बालके, 6 वर्षाखालील बालके म्हणजे आपण काय म्हणू शकतो, 0 ते 6 वर्ष वयोगटामध्ये जितकी पण बालके असतील त्यांच्यासाठी ही योजना आहे. यस, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर गर्भवती महिला, त्याचबरोबर स्तनदा माता, या सर्वांसाठी ही योजना आहे. डायरेक्ट प्रश्न विचारला जातो बरं का. आणि तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ही एकात्मिक बाल विकास सेवा किंवा आयसीडीएस जी योजना आहे याचे लाभार्थी कोण कोण आहे. मग हे तुम्हाला सर्व माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. काल लक्षामध्ये 6 वर्षाखालील बालके असतील, गर्भवती महिला असतील आणि स्तनदा माता, अतिशय महत्वाचा आहे. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. मी वारंवार रिपीट का बरं करतोय, कारण की यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. क्लिअर आहे? ही योजना कुणाची आहे? केंद्र सरकारची योजना आहे. केंद्र सरकारची योजना आहे, हे सुद्धा आपल्याला काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. किती वर्ष पूर्ण झालेत? 50 वर्ष पूर्ण झालेत. आणि महत्वाचं म्हणजे तर बालकांसाठी सुरू केलेली जगातला सर्वात मोठी योजना किंवा सर्वात मोठा प्रकल्प जर कोणता असेल तर तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कोणता आहे? आयसीडीएस आहे. महत्वाचं लक्षात घ्या. आता अजून एक पॉइंट सांगतो बरं का. तुम्हाला जर अजून थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा असेल तर काय विचारतील की आयसीडीएसच्या अंतर्गत कोणकोणत्या सेवा दिल्या जातात? काय विचारतात? आयसीडीएसच्या अंतर्गत कोणकोणत्या सेवा दिल्या जातात ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये एकूण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पूरक पोषण. तुम्ही सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा बरं का. कोणकोणत्या सेवा आहेत? पूरक पोषण नावाची एक सेवा आहे. जर आपण पुढे बघितलं, अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण ज्याला आपण म्हणतो, काय म्हणतो मी, अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण हे एक आहे बरं का, महत्वाचं लक्षात ठेवा. त्यानंतर आहे पोषण आणि आरोग्य. आता मी हे वेगळं का बरं करतोय, तुम्हाला मी एकूण 6 सेवा सांगणार आहे बरं का. यामध्ये आपल्याला बघायच्यात एकूण 6 सेवा, परंतु या 6 सेवा 2 वेगवेगळ्या मंत्रालयाच्या अंतर्गत असतात. काय झालं
पूरक पोषण झालं, अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण झालं आणि महत्वाचं पोषण आणि आरोग्य, या 3 सेवा कोण देतं? महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. कोणत्या? महिला व बाल विकास मंत्रालय. महिला व बाल विकास मंत्रालय. चला, तुमच्यासाठी एक होमवर्कचा प्रश्न विचारतो. तुम्हाला सांगायचंय सध्या केंद्रामध्ये केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय कुणाकडे आहे? त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये महिला व बाल विकास मंत्रालय कुणाकडे आहे? त्याचे मंत्री कोण आहेत? हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. क्लिअर सर्वांना? आता अजून 3 सेवा राहिल्या बरं का. लसीकरण आहे, ज्यामध्ये एक आहे लसीकरण, एक आहे आरोग्य तपासणी आणि तिसरी महत्वाची लक्षात ठेवायचं संदर्भ सेवा. म्हणजे एक तुमचा काय काय पॉईंट यामध्ये कव्हर झाले हे पण तुम्हाला मी सांगतो बरं का. पहिला प्रश्न कव्हर झाला. ICDS ची सुरुवात कधी झाली? 2 ऑक्टोबर 1975 रोजी झाली. महत्वाचं म्हणजे महात्मा गांधीजींची 106वी जयंती होती बरं का या दिवशी. हा एक पॉईंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लाभार्थी कोण कोण आहे? 6 वर्षाखालील बालके. किंवा तुम्हाला असा प्रश्न विचारतात बघा, इथं कसं विचारलंय, कोण लाभार्थी आहे? तर 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके असतील, स्तनदा माता असतील, गर्भवती महिला असतील, या लाभार्थी आहेत. मग ICDSच्या अंतर्गत किती सेवा दिल्या जातात? 6 सेवा दिल्या जातात. कोणत्या 6 सेवा दिल्या जातात ते मी इथं लिहिलंय. पुढे सुद्धा काय केलंय हे मी व्यवस्थित घेतलेलं आहे बघा. आहे का? चलो, एक एवढा पॉईंट घेतला होता. सुरुवात 2 ऑक्टोबर 1975. कोणत्या धोरणाला अनुसरून झालंय? राष्ट्रीय बाल धोरण 1974 ला अनुसरून. लाभार्थी कोण कोण आहे? 6 वर्षाखालील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे हे मी तुम्हाला सांगितलंय. एकदमच सोपा प्रश्न विचारायचा असला तर काय विचारतील? ICDSचा फुल फॉर्म विचारतील. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? आता आपण येऊयात परत मागे. हे जे आपण बघितलंय ना ते सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. 3 सेवा ज्या आहेत महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत आहे आणि लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा या योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे? आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय. कोणतं? आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय. समजलं? क्लिअर आहे? हे पॉइंट मला माहिती असणं गरजेचं आहे. प्रश्न विचारू द्या ना. प्रश्न सोपा विचारला तरी कव्हर होणार आहे, प्रश्न खूप जास्त अवघड विचारला तरी कव्हर होणार आहे. मला सांगा, या बाहेर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो का? या बाहेर प्रश्न विचारण्याची शक्यता काय? खूप जास्त कमी आहे. हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? आलं लक्षामध्ये? चलो, तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? 0 ते 6 वर्ष वयोगटातील कोण असणारे? बालके याचे लाभार्थी असणारे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न काय सांगतोय? 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती उष्मांक मिळतात? 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती उष्मांक मिळतात? पोषण नावाचा टॉपिक आहे बरं का आपल्याला परीक्षेला. त्यातील काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याला कोणता टॉपिक आहे? पोषण. पोषण मध्ये मला काय काय लक्षात ठेवायचं आहे? यामध्ये लक्षात ठेवायचं आहे शरीराला आपल्या जास्तीत जास्त आवश्यकता असणारे घटक. जास्तीत जास्त आवश्यकता असणारे घटक. जास्तीत जास्त आवश्यकता कशाची असते? त्यामध्ये एक आहेत कर्बोदके, ज्याला आपण काय म्हणतो? कार्बोहायड्रेट्स म्हणतो. दुसरे काय आहेत? प्रथिन. तिसरं काय आहे? मेद. लक्षात ठेवा बरं का. काय काय लक्षात ठेवायचंय? जास्तीत जास्त आपल्या शरीराला आवश्यकता कशाची असते? कर्बोदके, प्रथिन आणि मेद यांची आवश्यकता असते. मग आपल्या शरीराला कमीत कमी आवश्यकता कशाची असते? कमीत कमी आवश्यकता असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. कोणकोणत्या गोष्टी मी लक्षात ठेवणार? एक आहे जीवनसत्वे आणि दुसरे कोणते? क्षार आणि खनिजे. समजलं सर्वांना? या ज्या गोष्टी आहेत आपल्या शरीराला कमीत कमी आवश्यकता असते आणि जास्तीत जास्त आवश्यकता कोणाची असते? कर्बोदके, प्रथिने आणि मेदांची खूप जास्त आवश्यकता असते. हा प्रश्न सुद्धा तयार होऊ शकतो बरं का, आणि विचारलेला आहे कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये. हा प्रश्न एकदा विचारला होता की जे आपल्या शरीराला खालीलपैकी कोणते न्यूट्रिएंट्स, पोषक द्रव्य असे आहेत की ज्यांची आपल्या शरीराला कमी आवश्यकता असते. लक्षामध्ये मायक्रो न्यूट्रिएंट्स ज्यांना म्हणतो त्यामध्ये कोण येतं? जीवनसत्व, खनिजे आणि क्षार येतात. जास्तीत जास्त मॅक्रो न्यूट्रिएंट्स मध्ये कोण येतं? कर्बोदके, प्रथिन आणि मेद. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? मग आपल्याला काय माहिती असायला पाहिजे? कर्बोदके जर बघितलं तर यांचा महत्वाचा रोल काय ते पण सांगतो बरं का. कर्बोदकांचा महत्वाचा रोल काय आहे? आपल्या शरीराच्या ऊर्जेची गरज भागवणं. आपल्या शरीराची एनर्जी आहे ती सर्वात जास्त कुणापासून मिळते? या कर्बोदकांपासून मिळते, कार्बोहायड्रेट्स पासून मिळते बरं का. महत्वाचं लक्षात ठेवा. त्याचबरोबर लक्षात ठेवा, प्रथिन काय करतात? आपली जी शरीर बांधणी आहे
यामध्ये महत्वाचा रोल कोणाचा आहे तर प्रथिनांचा आहे. क्लिअर सर्वांना? हे आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. मी आता पूर्ण डिटेलमध्ये जात नाही, तुम्हाला महत्वाचे पॉईंट जे आहेत ना ते सांगतो. आलं लक्षामध्ये? प्रश्न काय विचारतात? 1 ग्रॅम कर्बोदके. प्रश्न काय विचारतील? 1 ग्रॅम कर्बोदके, 1 ग्रॅम प्रथिने आणि काय विचारतील? 1 ग्रॅम मेद. या सर्वांपासून आपल्याला किती एनर्जी मिळते? 1 ग्रॅम कर्बोदकांपासून किती मिळते? 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते बरं का. 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती मिळते? 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. आणि 1 ग्रॅम मेदापासून किती मिळते? 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. हे तुमच्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे, कारण की यावर 100% काय केले जातात? आपल्याला प्रश्न विचारले जातात. बघा इथे दिलाय पर्याय क्रमांक 4 मध्ये किती दिलाय? 4 ग्रॅम हे दिलेलं आहे. लक्षात ठेवा. कर्बोदके म्हटलं, कार्बोहायड्रेट्स म्हणलं 4 किलो कॅलरी, प्रथिन म्हटलं 4 किलो कॅलरी, आणि जर मेद म्हणलं, फॅट्स म्हणलं तर 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. हे तुम्हाला काय करायचंय? व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. समजलं? आता जीवनसत्व, जीवनसत्वामध्ये काय लक्षात ठेवायचंय? 2 प्रकारची जीवनसत्व, ज्यांना आपण म्हणतो पाण्यात विरघळणारे, पाण्यात विरघळणारे जीवनसत्व म्हणजेच काय? वॉटर सोल्युबल, वॉटर सोल्युबल. आणि त्याच्यानंतर आहे मेदात विरघळणारे, त्यांना काय म्हणतो आपण? फॅट सोल्युबल, फॅट सोल्युबल. पाण्यात कोणकोणते विरघळतात? ब आणि क. आणि मेदात कोणकोणते विरघळतात? अ, ड, ई आणि के. हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर कोणत्या जीवनसत्वाला काय म्हणतात आणि कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने कोणता आजार होतो हे सिंपल आहे. जसं की मी थोडक्यात सांगतो बरं का. अजीवनसत्वाच्या अभावाने काय होतं? रातआंधळेपणा. तुम्हाला डायरेक्ट जोड्या जुळवा या पद्धतीने हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ब जीवनसत्वाच्या अभावाने काय होतं? बेरीबेरी. क जीवनसत्वाच्या अभावाने काय होतं? स्कर्वी. ड जीवनसत्वाच्या अभावाने काय होतं? मुडदूस, ज्याला आपण रिकेट्स म्हणतो. ई जीवनसत्वाच्या अभावाने काय होऊ शकतं? वांसपणा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि के जीवनसत्वाच्या अभावाने काय होतं? रक्त गोठण्यास प्रॉब्लेम येतो, रक्त गोठण्यास अडचण येते. समजलं सर्वांना? हे काय आहेत आपल्यासाठी? हे पॉइंट खूप जास्त महत्वाचे आहेत, कारण की यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण हे सर्व डिटेलमध्ये घेणार आहे बरं का. सर्व डिटेलमध्ये घेणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचंय? लक्षात घेण्याचं आहे. व्यवस्थित काय करायचंय? लक्षात घ्यायचं आहे. आपण काय करूयात? आपला पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय बघा. 1994 मध्ये महिला धोरण तयार करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं होतं? मग हा प्रश्न विचारला जाऊ शकतो का? विचारला जाऊ शकतो. अतिशय महत्वाचा आहे का ते पण मी तुम्हाला आता सांगणार आहे. ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर लक्षात घ्या सर्वांनी, महत्वाचं. 1994 मध्ये महिला धोरण तयार करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं होतं? ते आहे आपलं महाराष्ट्र. ते कोणतं आहे? महाराष्ट्र. मग महाराष्ट्राचे एकूण किती महिला धोरण आलेत? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकूण 4 बरं का. एकूण 4. आणि हा महत्वाचा आहे असं का बरं म्हणतोय मी वारंवार? कारण की याच वर्षी जर आपण बघितलं, 4थं महिला धोरण हे आलेलं आहे. पहिलं महिला धोरण कधी आलं होतं? 1994 ला. आलं लक्षामध्ये? दुसरं कधी आलं होतं? 2001 मध्ये. त्यानंतर 2014 मध्ये. आणि नंतरचं कधी झालं होतं? 2024 मध्ये. हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. सर्वांना समजतंय का मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? बघा, 1994 मध्ये महिला धोरण तयार करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं होतं? महाराष्ट्र. हे आपलं योग्य उत्तर आहे. बरोबर आहे. मग आतापर्यंत किती आले? 4 आले. प्रत्येक वेळेस महत्वाचं लक्षात ठेवा, मुख्यमंत्री कोण होते हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक तर तुम्हाला सोपा प्रश्न विचारतील, कोणत्या वर्षी कोणतं महिला धोरण आलं, बरोबर आहे की नाही? आणि पुढचं जर आपण बघितलं, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणतं धोरण कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आलं. पहिलं धोरण आलं त्यावेळेस कोण होते? श्री शरद पवार हे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, बरोबर आहे. दुसरं महिला धोरण आलं त्यावेळेस कोण होते? श्री दिवंगत विलासराव देशमुख. तिसरं महिला धोरण आलं त्यावेळेस कोण होते? श्री पृथ्वीराज चव्हाण. आणि आता जे आलं ते 2024चं ते होते श्री एकनाथ शिंदे. हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे बरं का, कारण की तुम्हाला जोड्या जुळवा या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे 2024 जे महिला धोरण आहे हे कधी जाहीर करण्यात आलं होतं? 8 मार्च 2024 ला. त्यावेळेस महिला व बालविकास मंत्री, महिला व बालविकास मंत्री कोण होत्या? तर सध्या पण त्याच आहेत, आदिती तटकरे. आदिती
तटकरे हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. समजतंय का सर्वांना? सर्व गोष्टी क्लिअर होत आहेत? कारण की या टॉपिकवर प्रश्न यावेळेस मला असं वाटतंय 100% विचारला जाणार आहे. मग 2024चं तुम्ही फक्त लक्षात ठेवा, हे बाकीचे तारीख माहित पाहिजे, म्हणजे वर्ष माहित पाहिजे आणि कुणाच्या काळामध्ये आलं हे माहित पाहिजे. परंतु 2024चं महिला धोरण आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. का बरं? तर तुम्हाला यामधल्या तरतुदी सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. काय माहिती असणं गरजेचं आहे? कोणकोणत्या तरतुदी केल्या ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. जसं की काय? सर्वात महत्वाचं, कागदपत्रांवर आईचं नाव लावणं, आईचे नाव लावणे. बरोबर आहे? हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रामध्ये महिलांचा वाटा वाढवणं यासाठी काय केलंय? बऱ्याच प्रमाणात जे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स असतात किंवा कर असतात आपण म्हणतो, त्यामध्ये काय केलंय? कमी करण्यात आलेलं आहे. जसं की आपण काय म्हणतो, हॉटेल्स असतील तर मग हॉटेलसाठी महिला जर उद्योजक असेल 10% त्या करामध्ये सवलत अशी भरपूर आहेत बरं का. तर ते तुम्हाला मी जस्ट सांगितलं की उद्योग क्षेत्रामध्ये महिलांचा वाटा वाढवणं यासाठी काय केलंय? वेगवेगळ्या करामध्ये कपात करण्यात आली आहे. कागदपत्रांवर आईचं नाव लावणं हे सुद्धा आलेलं आहे. एखादा व्यक्ती काय? पेन्शनवाला व्यक्ती बरं का, पेन्शन घेणारा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर समजा एखादे सरकारी अधिकारी होते, त्यांचं काळांतराने ते पेन्शन घेत आहेत सध्या आणि कालांतराने त्यांचं निधन झालं, मग त्यांची पेन्शन ही त्यांचे आई वडील आणि त्यांची पत्नी यांच्यामध्ये काय करण्यात येईल? विभागून देण्यात येईल. ही सुद्धा काय करण्यात आली आहे? महत्वाचं लक्षात ठेवायचं, तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महिलांसाठी वर्क फ्रॉम होम हे एक महत्वाची तरतूद तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि महत्वाचं निमशासकीय तसंच खाजगी क्षेत्रामध्ये, निमशासकीय किंवा आणि खाजगी क्षेत्रामध्ये मातृत्व आणि पितृत्व या दोन्हीही काय करण्यात आल्या? रजा देण्याची काय करण्यात आली आहे? तरतूद करण्याची तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या? निमशासकीय. त्याचबरोबर खाजगी क्षेत्रामध्ये, निमशासकीय आणि खाजगी क्षेत्रामध्ये हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षामध्ये काय? पितृत्व रजा आणि मातृत्व रजा. मी ते पण लिहून ठेवतो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. मातृत्व आणि पितृत्व रजा हे पण तुम्ही काय करू शकता? व्यवस्थित लक्षात ठेवू शकतात. परीक्षेच्या दृष्टीने हा पण पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. समजलं सर्वांना? हा जो चौथं महिला धोरण आहे ते आपण एकदम डिटेलमध्ये बघणार आहे बरं का, एकदम डिटेलमध्ये बघणार आहे. आता मी तुम्हाला जस्ट 3-4 पॉईंट सांगितलेत, ते सर्व आपण पुढे जाऊन क्लिअर करणार आहे. सर्व डिटेलमध्ये आपल्याला बॅचमध्ये घ्यायचंय. फक्त तुम्ही हे पॉईंट काय करा? लक्षात ठेवा. उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4 ज्यांनी उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढे हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 काय आहे? हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 यानुसार कोणत्याही व्यक्तीने हुंडा दिला, हुंडा घेतला किंवा तो देण्यास अथवा घेण्यास अपप्रेरणा दिली तर व्यक्ती कोणत्या शिक्षेस पात्र होईल? हुंडा देणं घेणं प्रथा असल्याने शिक्षेस पात्र होणार नाही. 3 महिने कारावास व दंड, किमान 5 वर्ष कारावास व किमान 15,000 रुपये दंड, 1 वर्ष कारावास व 1,000 रुपये दंड काय येणार आहे हे तुम्हाला महत्वाचं सांगायचं आहे. चला सांगा बरं काय येणार आहे? चलो आता आपण काय करू? या जे हुंडा प्रतिबंध अधिनियम आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. लक्षामध्ये हा कायदा कधीचा आहे? 1961 चा आहे. बरोबर आहे. आता काय काय पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे ते पण सांगतो बरं का. पहिलं म्हणजे हा कायदा लागू कधी करण्यात आलेला आहे? 1 जुलै 1961 ला. 1 जुलै 1961. यामध्ये एकूण कलम किती आहेत? एकूण कलम आहेत 10. मग त्यातले मी कोणकोणते कलम लक्षात ठेवणार आहे ते पण तुम्हाला सांगतो बरं का. कलम 2 महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. कलम 2 का बरं? यामध्ये हुंडा म्हणजे नेमकं काय याची व्याख्या दिली आहे. हुंडा म्हणजे काय याची व्याख्या दिली आहे. हुंडामध्ये काय काय येतं बरं का, लक्षात ठेवा बरं का. हुंड्यामध्ये काय काय येतं? रोख रक्कम असेल, लक्षामध्ये एखाद्या आपण काय म्हणू शकतो? जमीन असेल, स्थावर मालमत्ता म्हणतो आपण त्या पद्धतीने रोख रक्कम असेल, जमीन असेल, सोनं नाणं असेल, सोने असेल, चांदी असेल, या प्रकारच्या सर्व गोष्टी कशामध्ये येतात? हुंड्यामध्ये येतात. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे सर्वांना? महत्वाचं. आता ही जी रक्कम आहे, रोख रक्कम असू द्या, जमीन असू द्या, चांदी, सोनं चांदी काही पण असू द्या, हे पित्या म्हणजे जर कुणी मागितलं, वर पक्षाने मागितलं लक्षामध्ये, त्याचप्रमाणे वधू पक्षाने सुद्धा दिलं किंवा त्रयस्थ एखाद्या व्यक्तीने सांगितलं की नाही तुम्हाला एवढी रक्कम द्यावी लागेल, हा पैसा द्यावा लागेल, सोनं नाणं द्यावं लागेल, इतकं तोळं सोनं द्यावं लागेल, घर बांधून द्यावं लागेल, या सर्व गोष्टी कशामध्ये येतात? हुंड्यामध्ये येतात. महत्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्लिअर सर्वांना?
फक्त महत्वाचं मेहर आणि देन हे जे आहे ना मुस्लिम दरम्यानमध्ये जे आहे हे हुंड्यामध्ये येत नाही, हे पण तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचंय. हुंड्यामध्ये कशाचा समावेश होत नाही, कशाचा समावेश होत नाही, कशाचा समावेश होत नाही असा प्रश्न विचारला तर देन आणि मेहर हे मुस्लिम दरम्यान मधलं आहे. तुम्ही काय करू शकता लक्षात ठेवू शकता. समजलं सर्वांना, क्लिअर आहे इथपर्यंत. त्यानंतर आता महत्वाचं कलम 3 एक तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं बरं का. कलम 3 मध्ये काय सांगितलंय, हुंडा देणं किंवा हुंडा घेणं, हुंडा देणे किंवा हुंडा घेणे याबद्दलची शिक्षा सांगितलेली. याबद्दलची शिक्षा आपल्याला कशामध्ये सांगितलेली, कलम 3 मध्ये. आलं लक्षामध्ये. बघा आता इथे आपल्याला तेच विचारलंय, कोणत्याही व्यक्तीने हुंडा दिला, हुंडा घेतला किंवा ती देण्यास अथवा ती घेण्यास अपप्रेरणा दिली, म्हणजे सांगितलं हुंडा घेतला पाहिजे, दिला पाहिजे, कुणीतरी घेतलाय आणि कुणीतरी देत आहे, तर त्यासाठी शिक्षा काय हे पण मी तुम्हाला सांगतो बरं का. तर शिक्षा आहे किमान 5 वर्ष कारावास आणि 15,000 रुपये दंड किंवा जी हुंड्याची रक्कम असेल ती, जी हुंडा रक्कम असेल ती, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कशामध्ये येतं, हुंडा दिला किंवा हुंडा घेतला किंवा हुंडा घेण्यासाठी अपप्रेरणा दिली तर शिक्षा काय होऊ शकते, 5 वर्ष कारावास, किमान 15,000 रुपये दंड किंवा हुंड्याची रक्कम जी असेल ना, म्हणजे 15,000 रुपये जास्त आहे किंवा हुंड्याची रक्कम, या दोन्ही पैकी जे जास्त असेल ते काय असणार आहे, दंड होणार आहे. हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजतंय सर्वांना. काही महत्वाचे कलम आहेत तेच फक्त तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचे आहेत. कलम 8B म्हणून एक आहे बरं का, ते लक्षात ठेवा बरं का. कलम 8B जर आपण बघितलं यावर सुद्धा आम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय, हुंडा प्रतिषेध अधिकारी, हे कलम कशामध्ये, कलम 8B मध्ये आहे. तुम्ही काय करू शकता लक्षात ठेवू शकता. सर्वांना समजतंय का, मला एकदा सांगा बरं, सर्वांना समजतंय का, बरोबर आहे. आलं लक्षामध्ये. अजून एक कलम सांगतो, कलम 4. कलम 4 काय सांगते आम्हाला, कलम 4 सांगितलंय हुंडा मागितल्याबद्दलची शिक्षा. हुंडा मागितल्याबद्दल शिक्षा. जर लग्न ठरल्यानंतर वगैरे किंवा लग्न झाल्यानंतर वधू पक्षाला वधूला म्हणजे मुलीच्या घरच्यांना किंवा मुलीला जर म्हणजे त्रास देत असेल, हुंडा द्या म्हणून, किंवा गाडी घ्यायची, सोनं घ्यायचंय, नोकरीसाठी पैसे, कशासाठी पण कोणत्याही प्रकारे जर हुंडा मागत असेल तर काय सांगितलंय, कलम 4 अंतर्गत तुम्हाला शिक्षा यामध्ये सांगितलेली आहे. क्लिअर आहे. मग ही शिक्षा काय आहे, 6 महिने ते 2 वर्ष कारावास, 6 महिने ते 2 वर्ष कारावास. हे तुम्ही काय करू शकता लक्षात ठेवू शकतात. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. यामध्ये एकूण 10 कलम आहेत, ते आपल्याला काय करायचे व्यवस्थित डिटेलमध्ये बघायचे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा पॉइंट आहे. समजलं. सध्या आपण काय करूया, इथपर्यंत महत्वाचं घेऊयात. पर्याय क्रमांक 3 काय आहे, ज्यांनी उत्तर दिलंय त्या सर्वांचं उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी तसंच बालकांना कामावर ठेवण्यास मनाई संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात करण्यात आलेली आहे. तुम्हाला काय विचारलंय, बालकांना कामावर ठेवणं हा काय आहे, हे काय कायद्याने गुन्हा आहे, मग त्याची मनाई कोणत्या कलमामध्ये केलेली आहे हे आपल्याला सांगायचंय. क्लिअर आहे. माणसांचा अपव्यापार म्हणजे माणसाचा व्यापार करणं. एखाद्या माणसाला आपण म्हणायचो ना आधीच्या काळामध्ये, तुम्हाला माहितीये की लोकांना गुलाम म्हणून विकलं जायचं, त्यांची खरेदी व्हायची, त्यांना काय कामावर म्हणजे गुलामांसारखं वागवलं जायचं, बरोबर आहे. मग या सर्व गोष्टी काय आहेत आता बंद आहेत. महत्वाचं म्हणजे कायद्याने गुन्हा आहे. मग हे कोणत्या कलमामध्ये सांगितलंय, माणसांचा अपव्यापार, वेठबिगारी, बालकांना कामावर ठेवण्यास मनाई, हे आपल्याला कलम कोणत्यामध्ये सांगितलेले. एक तर तुम्हाला माहित पाहिजे, हे आहे आपल्या मूलभूत हक्कांमध्ये. कशामध्ये, मूलभूत हक्क आपल्याला कुठे दिलेत, आपल्या राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये दिलेत. कलम जर विचारलं तर काय आहे, कलम 12 ते 35. हे तुम्ही काय करू शकता लक्षात ठेवू शकता बरं का, महत्वाचं आहे. माहिती आहे सर्वांना. मूलभूत हक्क सुद्धा आपण काय करणार आहे डिटेलमध्ये शिकणार आहे. म्हणजे सर्व टॉपिक तुम्हाला परीक्षेसाठी जे जे महत्वाचं आहे ते आपण सर्व डिटेलमध्ये बघणार आहेत. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे. आलं लक्षामध्ये. हे कशामध्ये दिलेलं आपल्याला, कलम 23 आणि 24 यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही लक्षात ठेवू शकता. कलम 23 आणि 24 मध्ये सांगितलंय माणसांचा अपव्यापार, वेठबिगारी तसंच बालकांना कामावर ठेवण्यास मनाई, या सर्व तरतुदी कशामध्ये आहेत तर लक्षात ठेवा, कलम 23 आणि 24 मूलभूत हक्क जे दिलेत भाग 3 मध्ये ते. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, मूलभूत हक्क आपण कोणत्या देशाकडून घेतलेत, मूलभूत हक्क आपण कोणत्या देशाकडून घेतलेत हे तुम्हाला सांगायचं आहे. क्लिअर आहे. चलो अजून काही महत्वाच्या तरतुदी यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाईल म्हणून मी हे घेतलंय बरं का. कलम 39 जे आपलं DPSP मधलं कलम आहे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व यामधील, तर कलम 39A काय सांगतं आपल्याला,
असा सेपरेट प्रश्न विचारतील बरं का. कलम 39A मध्ये काय आहे, बी मध्ये काय आहे, सी मध्ये काय आहे, डी मध्ये काय आहे, ई मध्ये काय आणि एफ मध्ये काय प्रश्न विचारतील बरं का. कलम 39A आपल्याला काय सांगतं, उपजीविकेची पर्याप्त साधन मिळवण्याचा हक्क स्त्री व पुरुषांना सारखाच असावा. उपजीविका आपलं पोट भरण्यासाठी किंवा उपजीविका चालवण्यासाठी जी पण साधनं आहेत ती साधनं मिळवण्याचा हक्क स्त्री आणि पुरुष दोघांनाही सारखाच असायला पाहिजे. बरोबर आहे, स्त्री आणि पुरुषांना दोघांनाही हा हक्क सारखाच असायला पाहिजे. उपजीविकेची साधनं मिळवण्यासाठी दोघंही काय इक्वल आहेत. पुढचं आहे कलम 39B. कलम 39B काय सांगतंय, भौतिक संसाधनांचे समतामूलक वितरण करणं. जे पण भौतिक संसाधन आहेत लक्षामध्ये त्यांचं वितरण कसं असायला पाहिजे, समान असायला पाहिजे. कलम 39C महत्वाचं लक्षात ठेवा. बघा बी आणि सी तुम्हाला इतकं इम्पॉर्टंट नाहीये, यावर प्रश्न विचारण्याची शक्यता कमी आहे. आपल्याला कोणकोणतं महत्वाचं आहे, कलम 39A काय आहे तर उपजीविकेची पर्याप्त साधने मिळवण्याचा हक्क स्त्री आणि पुरुषांना कसा असायला पाहिजे, सारखा असायला पाहिजे. हे सांगितलंय कलम 39A मध्ये. कलम 39D काय सांगतं, स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन मिळावं. अतिशय महत्वाचं, याला तुम्ही इम्पॉर्टंट करून घ्या बरं का, IMP करून घ्या. स्त्री आणि पुरुष जर समान काम करत असतील तर त्यांना वेतन देखील काय मिळालं पाहिजे, समान मिळालं पाहिजे. एखादा इंजिनियर आहे, एक मुलगी आणि एक मुलगा इंजिनियर आहे, सारखंच काम करतायत, सारख्याच पोझिशनला आहे, तर असं नको की ती फक्त मुलगी आहे म्हणून कमी पगार द्या, असं चालणार नाही. दोघं एकच काम करतायत, सारखं काम करतायत, समान कामासाठी समान वेतन. हे कशामध्ये सांगितलंय, कलम 39D मध्ये सांगितलंय. कलम 39 ही काय सांगतंय, कामगार व बालके यांच्या आरोग्याला हानिकारक नसेल असा रोजगार मिळायला पाहिजे बरं का. लक्षामध्ये आता एखादं काम आहे त्या ठिकाणी तो रोजगार असा असायला हवा की त्या कामगाराच्या शरीराला काही इजा नाही झाली पाहिजे, म्हणजे हानी नाही पोहोचली पाहिजे. बालकांच्या शरीराला काय झाली पाहिजे, नाही हानी नाही पोहोचली पाहिजे. बरोबर आहे. आता एखादी केमिकल फॅक्टरी आहे किंवा काहीतरी अवघड काम आहे, लक्षामध्ये अवघड काम आहे आणि त्या ठिकाणी बालकांना कामाला लावलं, चालेल का, नाही चालणार. हे आपल्याला कशामध्ये सांगितलंय, कलम 39E मध्ये सांगितलंय. कलम 39F काय, बालकांना मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात विकसित होण्याची संधी व सुविधा दिल्या जाव्यात. बालकांना त्यांचा विकास करण्यासाठी त्यांना पूर्ण प्रॉपर शिक्षण व्यवस्थित सगळं चांगल्या वातावरणात मिळालं पाहिजे. हे मला कशामध्ये सांगितलं, आपल्याला कलम 39F मध्ये सांगितलंय. तुम्ही काय करू शकता, व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. तर पुढचा आहे कलम 45. हे अतिशय महत्वाचं आहे. 6 वर्ष वयापर्यंतची बालके यांची काळजी घेणं, बालकांचं संगोपन करणं, शिक्षणाची तरतूद करणं हे कर्तव्य, हे महत्वाचं. कशामध्ये सांगितलंय, कलम 45. 86वी घटना दुरुस्ती आपल्याला अतिशय महत्वाची आहे. 86वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची बरं का. याच घटना दुरुस्तीने 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना कलम 21A हे लक्षात ठेवा बरं का. यामध्ये काय सांगितलंय, प्राथमिक शिक्षण मोफत आणि म्हणजे त्यांना मिळालंच पाहिजे हे सांगितलेलं आहे. 86व्या घटना दुरुस्तीने कलम 21A तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकतात. महत्वाचं आहे. समजलं, क्लिअर आहे. चलो आपण जाऊयात पुढे. पुढचा आता महत्वाचा अजून एक प्रश्न घेऊयात आपण. काय, महाराष्ट्रातील कोणत्या 2 समाज सुधारकांनी हंटर कमिशन समोर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सक्तीचं करावं व आणि स्त्री शिक्षणासाठी आग्रह धरलेला होता. सांगा बरं उत्तर. काय उत्तर येणार आहे हे सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय उत्तर येणार आहे लक्षात ठेवा. हंटर कमिशन 2 आहेत बरं का. तुम्हाला काय प्रश्न विचारलाय त्यावरून समजून घ्यायचंय. हंटर कमिशन एक आहे, हंटर कमिशन 1882चं, बरोबर आहे. आणि एक हंटर कमिशन कधीच आहे, 1919चं. आता मी तुम्हाला एकच सांगणार आहे, 1882चं कोणतं आहे, शिक्षणासंबंधीचं आहे, बरोबर आहे. आणि दुसरं हंटर कमिशन कशाबद्दल आहे, जालियनवाला बाग हत्याकांड, जालियनवाला बाग हत्याकांड, बरोबर आहे. हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला फक्त शिक्षणासंबंधी बघायचंय. तर हे जे हंटर कमिशन आलं होतं 1882ला, या समोर साक्ष देणारे म्हणजे जास्त लोक आहेत, पण 3 तुम्हाला माहिती असणं गरजेचं बरं का. 3 नावं, एक आहेत महात्मा फुले, दुसरे आहेत पंडिता रमाबाई आणि तिसरे महत्वाचे व्यक्ती कोणते आहेत तर सर सय्यद अहमद खान. सर सय्यद अहमद खान हे तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे आहेत. मग महात्मा फुले यांनी काय सांगितलं होतं, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कसं असायला पाहिजे, सक्तीचं असायला पाहिजे. ही मागणी कुणी केली होती, महात्मा फुले यांनी केली होती. आणि स्त्री शिक्षणासाठी आग्रह कुणी धरला होता, पंडिता रमाबाई यांनी. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं पाहिजे, महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई. आहे का कुठं, हा पर्याय क्रमांक 1च आपलं योग्य उत्तर आहे. क्लिअर सर्वांना, समजलं. या पद्धतीने समजून घेणं आणि त्यावर अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं
आहे. क्लिअर सर्वांना? बघा आता महात्मा ज्योतिबा फुले यांचं खूप महत्वाचं कार्य आहे बरं का. जसं की 1848 मध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. मुलींसाठी पहिली शाळा कुठं? भिडेवाडा या ठिकाणी, पुणे. भिडेवाडा पुणे या ठिकाणी बरं का. हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 1855 मध्ये त्यांनी महत्वाचं म्हणजे रात्रशाळा चालू केली होती. रात्रशाळा हे पण महत्वाचं आहे. त्याचबरोबर 1863 मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह हे तुम्ही काय करू शकता? लक्षात ठेवू शकता. बरोबर आहे. रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली होती. सेवा सदन जे महत्वाचं आहे ते तुम्हाला सांगतो बरं का. सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका त्यांची जयंती असते 3 जानेवारी. जो दिवस महाराष्ट्रामध्ये आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. बालिका दिन. आता तुम्हाला सांगायचं आहे सावित्रीबाई फुले यांचं नाव पुणे विद्यापीठाला देण्यात आलंय. ते कधी देण्यात आलं होतं? पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलेलं आहे. ते कधी देण्यात आलंय हे तुम्हाला सांगायचं आहे. समजतंय ना सर्वांना? क्लिअर आहे? व्यवस्थित आहे? चलो आता पंडित रमाबाई यांच्याबद्दल काय काय लक्षात ठेवायचं आहे? यांनी शारदा सदन असेल, मुक्ती सदन असेल, बातमी सदन असेल, प्रीती सदन असेल, सदानंद सदन असेल, या संस्था काय केल्या होत्या? स्थापन केल्या होत्या. महत्वाचं तुम्हाला काय करायचंय? लक्षात ठेवायचंय. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. क्लिअर सर्वांना? अजून भरपूर माहिती आहे, परंतु आपण काय करणार आहे तर एक एक असंच लेक्चर चालू राहणार आहे. त्यामध्ये सर्व माहिती आपण घेणार आहोत. सर्वांना इथपर्यंत कळालंय? चलो तर आजच्या लेक्चरमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. मला सर्वांनी सांगा एकदा, सर्वांना व्यवस्थित समजलंय का? याच पद्धतीने आपल्या लेक्चर घ्यायचे. सर्व PYQ आपण कव्हर करून घेणार आहे. आणि बॅच चालू झालेली आहे आपली. ज्यांनी अजूनही बॅच जॉईन केली नसेल लवकरात लवकर 97 93 92 41 41 या नंबरवर काय करा? कॉन्टॅक्ट करा, बॅच जॉईन करा. तुम्हाला 100% फायदा होणार आहे. त्यासाठी काय करू शकता? एकतर या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं आपलं ऍप डाउनलोड करायचं आहे. त्यावर सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करून घेऊ शकता. क्लिअर आहे? आलं लक्षामध्ये? चलो लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.